देवपूजा करून झालेली आहे आपली. खूप आता मसाज करत राहा. चला झाडांकडे जाऊया. ही बघा चुलीतली राख काढली. रोज राख काढते आणि टाकते झाडांना, जमा करून ठेवत नाही. आज डाळिंबाच्या झाडाला घालते राख. वातावरण खूप गार आहे आज. 2 दिवस गरम होतं आणि आज एकाएकी एकदम थंडी वाजू लागलेली आहे. आता मी ना चूल वगैरे पेटवली. झाडांना जरा पाणी वगैरे घालून घेतलं थोडंसं झाडांना. हे जरा वरनं टाकते थोडीशी. दव असतं ना, आता कीड काय असेल तर निघून जाईल. त्याला पण पाणी घालायला हवं. आता नाही घालणार, संध्याकाळी टायमाला घालेन. चला खताचं काम करते. राख. झाड पण आपलं छान झालं आहे बघा. सुकलं होतं एकदम, तर मागे खत पाणी केलं ना त्यानंतर चांगलं झालं. चला जाऊया घराकडे आपल्या. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये. आज आम्ही खूप असं लवकर उठलो आहे. सगळं आवरून झालं आहे घरातलं. चूलसुद्धा पेटवले. आता पाणी तापत ठेवलं अगोदर. पटापट आंघोळ्या करून देवाची पूजा करायची आज, त्याच्यामुळे जरा लवकर लवकर करते. बाकीची सगळी कामं ना मी साईडला करून टाकलेली आहेत. देवघर आता पटापट साफ करून घ्यायचं आहे. अगोदर नाही, आधी पहिला आंघोळ करून मग बाकीची आपली घरातली कामं करायची. चला आता मी पहिल्यांदा चहा पिऊन घेते. माझा चहा प्यायचा पण बाकी आहे. कोरा चहा बनवला आहे मी. आता पाणी तापलं की पटपट आंघोळ्या करूया. फुलं की नाही थोडीशी काढून घेतलेत आणि थोडीशी काढायची बाकी आहेत. तर म्हटलं आधी हे जरा पाणी भरून ठेवतं ना, ते बघा बादल्या सगळ्या भरून ठेवला. पाण्यात टँकर येणार आहे ना म्हणून. आणि थोडंसं झाडांना पाणी पण घालून घेतलं. आता पटापट आवरूया हे. चला ए शेरू, चला घरात. चला आपण बसलाय बघ. पुन्हा पकडतो आपल्याला इकडे. कोण आहे? पक्ष्यांच्या मागं लागलाय. शेरूचा बाहेर इतका दंगा चालला होता, म्हणजे तो पक्ष्यांच्या मागे धावत धावत त्याचं चालू होतं. बराच वेळ चाललं होतं. मी त्याला बोलवत होती पण तो अजिबात घरात यायला पण तयार नव्हता. आणि त्यानंतर थोड्या वेळाने टॉमी आला. टॉमी आणि शेरू या दोघांचं चाललं होतं. वाघ्याची कुई कुई चालू होती. म्हणजे त्याला कसा आवाज जातो ना, त्याच्यामुळे तो सांगत होता सोडायला, पण मी काही सोडलं नाही. कारण दोघांना एकत्र सोडलं ना की दोघंजणं जाम मग दंगा करतात आणि पूर्ण घाण होऊन येतं. डॅममध्ये जातात पाण्यामध्ये आणि पूर्ण भिजून येतात. आणि भिजल्यानंतर शेरूला खूप आपला त्रास होतो. म्हणजे त्याला ॲलर्जीचा वगैरे त्रास होतो मातीचा. आणि त्याच्यामुळेच मग अजिबात मी दोघांना आता एकत्र सोडायला मागत नाही. लवकर लवकर घरातली कामं की नाही मी आटपली. आणि त्याच्यानंतर बाहेर मी एक 5 मिनटं बसले होते. पाण्याचा टँकर बघा येणार होता आणि त्याची वाट बघत. जोपर्यंत पाणी भरून होत नाही ना तोपर्यंत आपण आपलं आवरायला पण जाऊ शकत नाही. 2 ते 3 मिनटाचं काम असतं पाणी भरण्याचं, पण एकट्या माणसाला जमत नाही. म्हणजे कुणाला बघा आता एकटा होता ना, तर त्याला ते जमलं नसतं. त्याच्यामुळे वाट बघण्याशिवाय माझ्याकडे काय ऑप्शन नव्हता. तर नंतर मी असा विचार केला की बसून राहण्यापेक्षा म्हटलं बागेतली झाडलोट करायला सुरुवात करूया. तर इथे आता बाग आहे ना बघा, मी झाडाला सुरुवात केलेली आहे. आणि असं पण मला 1-2 दिवसामध्ये बाग ते झाडाचीच होती. म्हणजे उगाच वेळ वाया घालवण्यापेक्षा आपली घरातली 4 कामं होतात आणि आपला आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ होऊन जातो. झाडलोट करून घेतली आणि त्याच्यानंतर अळी करायला सुरुवात केली. म्हणजे सध्या बागेतली कुठलं काम चाललं आहे माझं, तर अळी करायचं काम आता मी करायला सुरुवात केलेली आहे. रोज 2-2, 3-3 झाडं जसं जमेल त्या पद्धतीने अळी करायला मी सुरुवात केलेली आहे. म्हणजे थंडी आता पडते पण कमी झाली थंडी. त्याच्यामुळे कुठेतरी आता उन्हाचा त्रास आपल्या झाडांना होतो आहे. आणि आता एकदम जर का अळी करायला गेली तर म्हणजे शक्य नाही ती गोष्ट. कारण घरातलं बाहेरचं यूट्यूबचं ह्या गोष्टी खूप अशा भारी पडतात. मग त्याच्यामुळे जसं मला वेळ मिळेल त्या पद्धतीने 2-2, 3-3 झाडं की नाही मी करून घेतलेली आहेत. काल 1, 2, 3, 4 झाडांना मी अळी करून घेतलेली आहे. अळी म्हणजे झाडाच्या अवतीभोवतीनं असं गोल राऊंड करायचा. आपण जे झाडांना पाणी घालतो ते वाया जाऊ नये ह्याच्यासाठी अळी करतात. गोल राऊंड करून मध्ये असं खड्डासारखं करायचं. म्हणजे पाणी कसं तिथल्या इथे राहतं, अजिबात ते वाया जात नाही. आणि गरमीमध्ये अशी अळी करणे झाडांना खूप गरजेचं असतं.
आता इथे बघा हे झाडून घेतलं पुढच्या साईडला आणि मग म्हणजे मागच्या साईडला म्हणजे जिथे आपली केळीची बाग आहे ना तिथे गेले. चाफ्याचं झाड आहे ना तिथे अळी करायचं बाकी होतं. फावडा घेतला आणि पटापट इथे मी आता सुरुवात केलेली आहे. कालच्या व्हिडिओवरती एक कमेंट आली होती आणि ती कमेंट की नाही मला आवडली आणि म्हणूनच याविषयी तुमच्याशी मी आज शेअर करते माझ्या मनातले विचार. कमेंट अशी होती की ताई तुम्ही साडी कधी नेसत नाही का आणि साडी नेसून एक व्लॉग बनवा म्हणून. आता तुम्ही जर का मागे गेलात ना तर मला असं वाटतं एक 3-4 व्हिडिओ आहेत साडीवरती. म्हणजे पाडवा होता ना गुढीपाडवा त्या दिवशी मी साडीवर नेसलेली आहे. म्हणजे जास्त असं साडी नेसायला मला ना आवडत नाही पहिली गोष्ट तर. आणि दुसरी गोष्ट अशी की साडी नेसल्यानंतर माझ्या पायाला ना खूप त्रास होतो. माझा जो एक पाय आहे ना आणि ह्या गोष्टी मी तुम्हाला आधी शेअर केल्या आहे. तुम्ही नवीन असाल चॅनलवरती त्याच्यामुळे तुम्हाला माहीतही नसेल की साडी मी का नेसत नाही म्हणून. जास्त करून मी ड्रेस आणि गाऊनवरच असते. तर साडी नेसल्यानंतर माझ्या पायाला की नाही खूप त्रास होतो आणि इतका माझा पाय दुखतो ना मला खूप असं त्या गोष्टीचा मला त्रास होतो. त्याच्यामुळे साडी नेसणं म्हटलं का मला खूप असं जीवावरती येतं आणि कधी नेसलं ना तरी पण जास्त वेळ मी नेसत नाही. म्हणजे काम झालं का लगेच काढून टाकायचं. आता हल्ली तर मला असं वाटतं की जवळजवळ वर्ष झालं असेल साडी मी नेसलेलीच नाही आहे. पण बघू तुमची बघा इच्छा आहे ना तर लवकरात लवकर काही सणवार असेल तर नक्कीच साडी नेसण्याचा मी प्रयत्न करीन. आणि दुसरी एक गोष्ट की आता सणाचाच बघा विषय निघाला आहे. मकर संक्रांत बघा आता झालेली आहे कालच आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या चॅनलवरती असं काही संक्रांतीचं काही दिसलंच नाही कारण आपल्याला लागलं होतं सुतक आणि 2दा आम्हाला सुतक लागलं आहे. त्याच्यामुळे जवळजवळ 20 का 22 दिवस झाले घरामध्ये आपल्या देवपूजासुद्धा झालेली नाही आहे आणि आज म्हणूनच देवपूजा लवकर करायची. सगळं जे देवाचं सगळं असतं ना ते सगळं करायचं होतं आणि त्याच्यामुळेच मी आज सकाळी लवकर सगळं करायला घेतलं होतं. पण शेवटी उशीर की नाही झालेला आहेच. तर मला असं वाटलं की म्हणजे मला असं वाटतं आहे की माझ्या उत्तराने कदाचित तुमचं समाधान झालं असेल. नसेल झालं तर नक्कीच तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये. पण लवकरात लवकर मी नक्कीच प्रयत्न करीन. तर इथे बघा आता अळी करून झालेली आहे आणि पालापाचोळा अळीमध्ये मी टाकलेला आहे. त्याच्यामागे पण एक छान असं कारण आहे. पालापाचोळा खताचं पण काम करतं आणि उन्हापासून म्हणजे मुळाचं मग रक्षण करतं आणि आपण जे पाणी घालतो झाडांमध्ये अळीमध्ये ते पाणी की नाही उन्हामुळे सुकून जात नाही म्हणजे बाष्पीभवन होत नाही. त्याच्यामुळे झाडांच्या बुंद्याशी असा पालापाचोळा टाकायचा उन्हाळ्यामध्ये खास करून. झाला बघा सगळा परिसर स्वच्छ करून घेतला. अगदी छान वाटतं ना झाडल्यानंतर. आणि ह्या वेळेस ना पालापाचोळा आहे ना तो मी काही जाळणार नाही आहे कारण आता उन्हाचा तडाखा ना म्हणजे वाढायला सुरुवात झालेली आहे ना त्याच्यामुळे सगळा पालापाचोळा झाडाच्या बुंद्याशी जमा केला आहे. हे बघा इथे पण आता अळी करून घेतली. पालापाचोळा तिथे टाकला म्हणजे पाणी आपण टाकलं ना सुकायला नको ना त्यासाठी हे असं सगळं केलेलं आहे. इथे पण टाकलं थोडासा आणि हे आपलं आवळ्याचं झाड आहे त्याला पण अळी मी त्याशीच करून घेतली होती. आता पालापाचोळा टाकला भरपूर असा. ते बघा एक पण पान नाही आहे झाडाला. पान गळती होते ना तसं झालेलं आहे. हे असं सगळं केलं आता बरं वाटलं जरा. किती कचरा झाला बाप रे. पाण्याची गाडी येणार आहे वाट बघत होती आणि त्याच्यामुळेच मग अजून आलेलं नाही ना ते म्हटलं बसून तरी काय करायचं. त्याच्यामुळे पटकन झाडून घेतलं मी. फुलंसुद्धा थोडीशी काढलेत तुम्हाला मी दाखवते. आणि हा बघा हा थोडासा पालापाचोळा जमा करून ठेवला आहे ना तो आपलं ते मोसंबीचं झाड आहे ना त्याला घालायचं आहे म्हणून ठेवलेलं आहे ते. ते नेऊन घालते थोड्या वेळाने. आणि फुलं तुम्हाला दाखवते. ही बघा इतकी फुलं काढली. अजून घरामध्ये सुद्धा आहेत आपल्या. ही आता घरामध्ये घेते ना तर ऊन लागेल ना. शेरूला बघते मी. शेरू कुठे गेला काय माहिती. शेरू इथं होता मग अशी. हा बघा बसलाय. चला बेटा घरात चल चल. तो वाघ एक ओकडतो. चल चल माझ्या बाबूला खाऊ येतं चल. कधीपासून इथे बसलेला आहे त्याला म्हणते घरी चल ऐकतच नाही. तो वाघ्या ओरडतो. चल चल बाबू चल तुला खायला येते चल चल ये. हे असं आता रस्ता झाला ना आरामात येऊन इथे बसतात दोघं पण थंडाव्याला. आणि थंड आहे ना इथे गार वाटतं लय त्याच्यामुळे त्यांना बरं वाटतं. मग गाडी आली वाटतं. बघा कसं उठलं. गाडी आली चल पाण्याची गाडी येते चल आता ये. चला वाघ्या आणि शेरू यांचा नाश्ता चालला आहे सकाळचा. पुन्हाने दिला नाही त्याला मिक्स करून.
आता ह्याला ना कुणाला थोडा वेळ खुला राहू दे, नंतरला बांधून ठेवायला पाहिजे. तो ड्रम आहे ना ह्या साईडला घे, आता इथं ऊन आलं ना, आता ह्या साईडला सरकव, मग तिकडे सावलीमध्ये बसतील दोघं जण. शेरूचा वाडगा पुढं कर. पाणी वगैरे भरून झालं आणि त्याच्यानंतर वाघ्या शेरू यांना खाऊ पिऊ घातलं आणि मग आता मी इथे घेतलेलं आहे देवघर साफ करायला. म्हणजे आवरून झाल्यानंतर देवघर स्वच्छ करून झालं होतं आणि देवाची जी काही भांडी होती ना ती इथे मी आता घासायला की नाही सुरुवात केलेली आहे. साध्या घासणीनंच मी आज ती भांडी घासली, म्हणजे पितांबरीचा वगैरे अजिबात काही वापर केलेला नाही आहे. तुम्हाला बघा मागे मी पारोशीची भाजी दाखवली होती आणि पारोशीचा काथ्या बघा तयार होतो ना, त्या काथ्याने भांडी इतकी स्वच्छ निघतात ना, म्हणजे साधा साबण जरी तुम्ही घेतला तर खूप छान निघतात ती भांडी, कोणती पण भांडी असू देत. आणि आत्ता मी सुद्धा त्या काथ्याचाच वापर करून इथे देवाची भांडी किने स्वच्छ करून घेतलेली आहेत. आणि देवघर साफ करताना आणि देवाची भांडी घासताना तिथे माझं तारक मंत्र म्हणायचं काम की नाही चालू आहे. मला फारसा असा वेळ मिळत नाही, म्हणजे काम सोडून असं बोलतो ना आपण की देवासाठी 1-2 तास काढायचे आणि देवाची पूजा अर्चा करायचं, असं वेळ मला अजिबात मिळतच नाही. त्याच्यामुळे माझी जी पूजा अर्चा काय असतं ना ते तुम्हाला मी आज थोडक्यात सांगते. मागच्या वेळेस बऱ्याच वेळा मला अशा कमेंट्ससुद्धा आल्या होत्या पूजेवरनं वगैरे की तू असंच करते, म्हणजे निगेटिव्ह कमेंट्स होत्या त्यावेळेस मी अजिबात रिप्लाय दिलेला नाही आहे. माझे विचार मी तुम्हाला सांगते. सगळ्यात एक गोष्ट, माझी देवपूजा म्हणजे वाघ्या शेरू हे जे मुके जीव आहेत ना त्यांची देखभाल करणं, त्यांना छानपैकी सांभाळणं ही मी माझ्या देवाची पूजा मानते. सगळ्यात पहिली ती गोष्ट आहे. म्हणजे मुक्या प्राण्यांची सेवा करणे ही सुद्धा एक प्रकारे देवाचीच सेवा करण्यासारखं आहे. त्याच्यामुळे वेगळा वेळ जरी मला नसले मिळाला तरी पण जी काही पूजा अर्चा करते ना माझी 5 मिनटाची ती मी अगदी मनापासून करते. आणि जेव्हा पण मला वेळ मिळेल त्यावेळेस माझा स्वामींचा जप आणि तारक मंत्र हे माझं काम करता करता चालू असतं. अगदी बागेतसुद्धा मी काम करत असते त्यावेळेससुद्धा माझं हे चालू असतं. त्याच्यामुळे मला असं नाही वाटत की कुठे माझं काही चुकतं आहे. माझ्या मनाला ज्या गोष्टी पटतात ना त्या मी करते. आणि मला असं वाटतं की वाघ्या शेरू यांची सेवाच ही माझ्यासाठी खूप मोठी मोलाची सेवा आहे. त्याच्यामुळे मला जितकं शक्य होईल त्या मुक्या जीवांसाठी करण्याचं मी सगळं मी अगदी करण्याचा प्रयत्न की नाही करते. कुणाला म्हटलं जरा पाया पड, त्याचं ऑफिस चालू झालेलं आहे. म्हटलं 1 मिनटं उठ जरा. ते आसन उचलून ठेव कुणाला. चला झालं बघा, आता हे जरा ताट उचलायचं ते उचलते. ही बघा ही 2 फुलं मी माझ्यासाठी राखून ठेवली. ही ना काल काढलेली चाफ्याची फुलं आहेत, म्हणजे कालची फुलं आहेत. ही भरपूर होती, आता पण देवाजवळ भरपूर ठेवलेत. आणि ही 2 मला ठेवले केसात माळण्यासाठी. मी आता माळते ही केस फुलं. चंटू भैया, ओ चंटू भैया झोपा झोपा. काय चंटू पंटू मोकळा आहे तर बघा कसा फायदा घेतोय. मगाशी खूप भुंका होता देवपूजा करायच्या आधी. हा बेटा बसू दे जरा 5 मिनटं. बघा मी त्याचा आली ना, ह्या दोघांचं सुरुवात झाली. जास्त करून शेरूची सुरुवात झालेली. तो बघा उठून बसला. आता चांगला होता बसलेला. आता मला इतकं बरं वाटतंय देवपूजा झाल्यानंतर. ते बघा सुरुवात झाली. तो बघा मागे. अबू थांब मी आली बेटा, आली 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 आली. इथे बसत नाही मी, इकडनं उठते. नंतर हा मला ना बोलून नाही देणार तुमच्याशी. असं छान वाटते, खूप प्रसन्न वाटते देवपूजा झाल्यानंतर. आणि आता मी दुपारचं जेवण करायला घेते. कुकर वगैरे माझा लावून झालेला आहे, पटकन जेवण करून घेते. आणि गोड काहीतरी बनवायचा विचार आहे, पण आता जमलं नाही. आता की नाही थोडंसं जरा उशीरच झाला देवपूजा करेपर्यंत, आणि सगळं घरातलं काम पण होतं ना आवरायचं, त्याच्यामुळे थोडंसं जरा लेट झालेलं आहे. संध्याकाळच्या वेळेस बनवायचा विचार आहे. चला जाते मी आता. वाघ्याला आता ना बांधून बांधायला हवी, कारण हा बराच वेळ झाला, 2-3 तास झाले हा खुडला आहे. आणि शेरूला सोडते आता. चला जेवणाचं करून घेऊया. काय झालं शेरू, शांत बस ना जरा. तर सध्या कुणालचे बाबा मुंबईला असल्यामुळे आता आम्ही बघा 2घंच जण, कुणाल आणि मी. त्याच्यामुळे जेवणाचं फारसं असं काही केलंच जात नाही आहे.
त्याच्यामुळे साधं सिंपल आपलं बनवायचं आणि खायचं. म्हणजे समजा ना डाळ भात किंवा पिठी भात, भाजी चपाती असं सगळं चाललेलं आहे. म्हणजे पूर्ण जेवण असं बनत नाही आहे. आज दुपारच्या जेवणामध्ये भात बनवला होता आणि सफेद वाटाण्याचे आमटे केले होते. आणि ह्याची रेसिपी की नाही मी शॉर्ट व्हिडिओद्वारे की नाही शेअर केले आहे. तुम्ही बघा, तुम्हाला जर का रेसिपी हवी असेल तर. खूप छान लागते भातासोबत. आणि त्या जोडीला मिरचीचं लोणचं घेतलं होतं. तर असं बघा साधं सिंपल जेवण आज होतं दुपारच्या जेवणात. झोपलाय बघ, तू मसाज करतोय तर त्याला बांध जा कुणाल, भरपूर वेळ झाला, आवाज झाला आता. भाग्या कुठे गेलास रे? आता मसाज करत राहा. दादा पाणी पितोय. कुठे गेला भाग्या तू? कुठे गेला बाबू? काय रे? बघ कसा आळत येतो बघ. तर दुपारचे 2:30 वाजले होते आणि तुम्ही देवघराकडे बघा, देवाची ज्योत आहे ना अखंड जळत होती. तर चला मग ताईनो, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.